अच्छा असं आहे, थोडीशी काल्पनिक कविता आहे, परंतु कोणाची आहे ते विचारू नका. काल्पनिक, थोडं सत्य, नावं चेंज केलेली असतील समजा, ठीक आहे ना. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत, बरोबर आहे, आहेत की नाही. आणि मला तुम्ही जिवंत आणि जागरूक असाल तर जरा हो नाही काहीतरी बोला, ठीक आहे ना. हा, कारण असे माठासारखे बसलं तर कसं व्हायचं आहे ना. कारण काही लोक माझ्या तोंडाकडे असं बघतात की कुठून आलाय हा. आपण जरा बोलूया ना. तयार, रेडी आहात तुम्ही? ओके, यस, गुड, थँक्यू. तर प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत, मुलं का मागे? आणि मुलं नेहमी मुलींच्या मागेच असतात. तसंच आता मी इथं कवी असल्यामुळे ती कविता माझ्या अंगावर घेतोय, तसं आम्ही पण थोडे मागे आहोत असं समजूया, ठीक आहे ना. कवी मी आहे म्हणून मी पकडा त्या ठिकाणी कवी असं म्हणतोय. तर 10वीच्या परीक्षेची वेळ आहे, ठीक आहे ना. तर SSCचं मी बसलो असता प्रथम परीक्षेस. सगळे प्रथम बसतात, पण आपलं कवितेतून काहीतरी बोलायचं म्हणून आपण बोलतोय की SSCचं मी बसलो असता प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. घरच्यांनी सांगितलेलं इकडे तिकडे लक्ष देऊ नको, एकाग्रतेने पेपर सोडव, परंतु आपल्याला आपली सवय नडते ना, तसंच काहीतरी झालेलं. SSCचं मी बसलो असता प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा उत्सुकतेचा. प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की काय पेपर असेल, काय पेपर असेल, तसं माझ्या मनात पण होतं. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा उत्सुकतेचा. माझ्या पुढचा नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसडा. लांब केसांच्या पोरी जरा मान हलवतात ना, असं काहीतरी चाललेलं तिचं. माने लाती देऊन हिसडा, नकळत सवयीने पेपर लिहित होती ती पानावर पाने. मी आपला बसलोय. सुंदर मोहक रेशमी काळा, सुंदर मोहक रेशमी काळा, तिच्या शेपटीचा भार तसा टचकन येऊन पडला माझ्या बाकावर. मग काय 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात. नाही तुम्ही हसताय पण मी नापास झालेलो. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात, एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. तिसरी घंटा झाली तेव्हा आलो भानावरी. त्यावेळी कळलं पेपर एकदम कोरा आहे. तिसरी घंटा झाली तेव्हा आलो भानावरी, उरले स्वप्न जगणे आता गावी खेड्यावरी. नापास झाल्यामुळे बाप्पाने सरळ तिकीट ट्रान्सफर केले. आता सध्याचं माझं काम काय? शेतेवरती मोठेवरती माझी उपजीविका. शेतेवरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी झालो पारखा, शुभदा प्राध्यापिका. केसांनी त्या गळा कापला, केसांनी त्या गळा कापला अलगत रे माझा. मी काय कमी आहे? पिळत शेपट्या परिबैलांच्या जगतो हारा.